मराठवाड्याच्या यशस्वी दौऱ्यानंतर त्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे जरांगे पाटील आले आणि त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, आरती केली आणि उद्या ते सोलापूरला जाणार आहेत आणि सोलापूरमध्ये जरांगे पाटीलच्या उपस्थित मराठा समाजाची मोठी महाशांतता रॅली निघणार आहे। तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतले। महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा जरांगे पाटील मैदानात उतरलेले आहेत आणि उद्यापासून त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। जरांगे पाटील दर्शन करून थोड्याच वेळात मंदिराबाहेर येतील, माध्यमांशी संवाद साधतील। नेमकं साकडं काय घातलं आहे भवानी मातेला हे जाणणं आवश्यक ठरेल। आपल्याला जरांगे पाटील थोड्याच वेळात बाहेर येतील आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जे करत आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील गेल्या 10 ते 11 महिन्यापासून लढा देत आहेत आणि जरांगे पाटील या ठिकाणी तुळजाभवानीचं मातीचं दर्शन करून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत। या ठिकाणी जरांगे पाटील मंदिराच्या बाहेर येतील आणि या ठिकाणी आज तुळजाभवानी मातेचं दर्शन केलं तर जरांगे पाटील उद्या सोलापूरला रवाना होतील आणि सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थित मोठी महाशांतता रॅली निघणार आहे आणि या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असला तरी या ठिकाणी आपण बघतो जरांगे पाटील देवीचं दर्शन करून मंदिराबाहेर आलेत। दादा देवीचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय? आईच्या चरणी नतमस्तक झालं, खूप ऊर्जा मिळाली, खूप आनंदी वाटायला लागलं आणि खूप बळ आज मिळालं समाजासाठी लढण्यासाठी। आईच्या चरणी एकच साकडं घातलं की आई या सरकारला सद्बुद्धी द्या, गोरगरिबांचे प्रश्न मार्गी निघावेत। अंगावरती रोमांच यायला लागला ते या गोरगरीब खूप आक्रोश करतो, यांना सद्बुद्धी द्या की गोरगरिबांचे प्रश्न सुटावे, ते सरकारला सद्बुद्धी द्या। आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, पूरग्रस्त कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणी आणि राज्यात खूप पूरग्रस्त वातावरण आहे। सरकारनं तातडीने त्यांना मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना, ही सुद्धा सद्बुद्धी आईनं त्यांना द्यावी। हे आईच्या चरणी साकडं घातलं आहे आणि दर्शन घेतलं, खूप शक्ती आणि बळ मिळाली। ही अफाट जनता बघून, इतकं लोकांचं प्रेम बघून आज जवळपास पूर्ण तुळजापूर शहर हे लोकांनी भरून गेलं आहे। ही एक आज मनाला वेगळा आनंद वाटला की पश्चिम महाराष्ट्रात जात असताना समाज मात्र आत्ता इतक्या रात्री तुडुंब रस्ते पूर्ण भरून येत, म्हणजेच समाजाला किती आक्रोश आहे हे मात्र सरकारला दिसलं पाहिजे। आई आम्हाला बळ देईल, आम्हाला नक्की यश मिळेल। नक्कीच होते जरांगे पाटील आणि आई अंबाबाई आम्हाला बळ देईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय, सर्वोदय TV9 मराठी, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।